मन मंदिरा गजर भक्तीचा. इम्प्रेशन मारायचं असतं ते पहिल्या दिवशीच. चहा आणि ग्लुकोजची बिस्किट. इम्प्रेशन मारायचं राहिलंय का? 15 वर्ष तुम्ही मला सोडलं नाही ना, आता काय इम्प्रेशन मारू? होय, आता 4 पोरं झाल्यावर काय इम्प्रेशन मारायचंय? तसं 15 वर्ष तुम्ही माझ्याकडे येत आहे आणि मनोभावे येत आहे आणि न चुकवता येत आहे, तेव्हा इम्प्रेशन मारायचं नाही. जे गणपती बाप्पा आतून सुचवलं ते तुम्हाला सांगितलं. खरंच आज इथे आहे, खरंच आहे, खरंच आहे. आणि मनोभावे आपण त्याचं निरूपण केलं, मनोभावे तुम्ही ऐकलं. माझी खात्री आहे, नुसतं ह्या देवांचं स्मरण करा, तुमच्या जीवनाचं कल्याण होऊन जाईल. बरं का? कोणत्या ज्योतिषाकडे जाऊ नका, कोणाला काही विचारू नका. एक त्याचं स्मरण केलं की सगळंच होऊन जातं. कोणीतरी गेलं महाराजांच्याकडे, म्हणाले का नामाने काय तोरलाय काय, निवडून दे म्हणले. काय पॉवर आहे हो. मी तुम्हाला माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. आमचे सद्गुरू दादा महाराज सातारला राहत होते. आम्ही सातारचेच, म्हणजे मूळचेच सातारचे, म्हणजे आजूबाजूचे नाही, प्रॉपर सातारा. बुधवार नाक्यावर अजून मारुतीरायाचं मंदिर आहे, तिथलेच. आमच्या तात्यासुद्धा सातार भागातलेच आहेत, वडूज भागात. माणसांना वाटतं तात्याचं आणि महाराजाचं कसं जमं. शेवटी एका गावची. काय पुणेकर नंतर झाले, जसे आम्ही मुंबईकर नंतर झालो. आता काय सर्व गावकर आहोत आम्ही. कशा करता सांगितलं, काय सांगतो तुम्हाला? दादा महाराज. आणि तिथे बसले होते आणि त्यांना भेटायला काशीचे संन्यासी आले. कारण का, दादा महाराज आमचे काशीला गेले होते आणि तिथे त्या 41 दिवस त्यांनी बिंदू माधवाच्या देवळामध्ये प्रवचनं केली. आणि तिथे बिंदू माधव देऊळ हे सांगलीकरा औंधकरांचं होतं. तेव्हा औंधचे राजे महाराजांच्याकडे येत होते. तेव्हा महाराज काशीला जायचं म्हटल्यानंतर त्यांनी औंध तिथून पत्र पाठवलं की आमचे महाराज तिथे येत आहेत, त्यांची व्यवस्था करा. आणि तिथे यज्ञेश्वर शास्त्री दीक्षित म्हणून होते. आणि तिथे उतरल्यानंतर ते म्हणाले की इकडे प्रवचन करा. आणि प्रवचन करायला लागल्यानंतर दादा महाराजांनी असं प्रवचन केली की यज्ञेश्वर शास्त्री दीक्षित म्हणाले, इथे राहा तुम्ही. आणि जवळजवळ 41 दिवस महाराजांनी आणि तिथे प्रवचनं केली. मधलं सांगत नाही, पुष्कळ आहे. ते जाऊ नका म्हणत होते, इथेच राहा. कारण का, शास्त्र सिद्धांत आम्ही ऐकले, पण बोध तुमच्याकडून ऐकला. आणि त्या वेळेला सांगतो, सगळे संन्यासी ब्रह्मचारी त्या प्रवचनाला येत होते. शेवटची जेव्हा समाप्ती झाली, त्या सगळ्या संन्याशा ब्रह्मचार्यांनी 1-1 रुपया असं ताट चांदीच्या रुपयाचं भरलेलं त्यांच्यासमोर ठेवलं. दादा महाराज म्हणाले, मी काही या हेतूने केलं नाही. ते म्हणले, आम्ही तुम्हाला देत नाही, हा पैसा नाही आहे, हे ज्यांनी संसार सोडला आहे अशाने जमा केलेली ही दक्षिणा आहे. आणि दादा महाराजांना मोहाचं धोतर नेसवलं, शाल घातली, उपरणं घातलं. आणि हे एक आठवण म्हणून राहू द्या. आणि दादा महाराज जेव्हा आले, सातारला आले, आणि काही वर्षांनी 1-2 संन्यासी तिथे आले. शोध घेत महाराष्ट्र में जाना है तो दादा महाराज सातार जी को मिलना है. आणि असेच महाराज बसले होते तिथे. आले आणि मग चर्चा करता 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 क्या श्रेष्ठ है, तो महाराज जी बोले, नाम यही श्रेष्ठ है. ते म्हणे, आप तो नाम 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 कहते हैं, ज्ञान श्रेष्ठ है. नाम से कौन तरा है, किसका उद्धार हुआ है. दादा महाराजांनी असं बघितलं, मेरा मेरा पुरावा क्या है. अरे पुरावा क्या लगता है, मैं तो संसारिक हूं. आप तो उत्तर हिंदुस्तान काशी में रहते हैं. काशी में निकलते समय तेरे मन में एक ही था कि सातार में जाके महाराज जी को मिलना. अरे तू सन्यासी ब्रह्मचारी, बहुत बड़े उच्च कुल के है, मेरे को मिलने के आया, इसके लिए मैं तेरा, इसके लिए होतो आया तू. माझं बोलणं कळलं का? अरे मी तरलो म्हणून तर भेटायला आले. माझ्यात काय असं की काशीपासून माझं स्मरण करून तुम्ही मनामध्ये माझा संकल्प केलात की महाराजांना भेटायचं आहे.
तात्या एवढं म्हटल्यावर उठले साष्टांग खरंच आहे म्हणले. काशीहून आल्यापासून एकच मनात होतं, ज्या माणसाचं आपण ऐकलं त्याला भेटायला जावं, त्याचं नाव ऐकलंय आणि आज दर्शन घेऊन खरंच कळलं की नामानेच माणूस तरतो. भागवतामध्ये महाराज म्हणाले, उद्धवा तुवा ये अर्थी बहुत न करावी वित्पत्ती, धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. संसार मोठा गुंता आहे, भल्या भल्याला सुटला नाही, भल्या भल्याला सुटला नाही, अडकले त्या गुंत्यामध्ये. मग उद्धवजी म्हणाले, देवा हा एवढा मोठा संसाराचा गुंता आहे, सोडावा कसा? ते म्हणले, एकच उपाय, उद्धवा तुवा ए अर्थी बहुत न करावी वित्पत्ती, धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. हा संसाराचा गुंता इतका विचित्र आहे, त्याच्यातून सुटत नाही. मग आम्ही संताकडे गेलो, संतांना विचारलं, महाराज या गुंत्यातून सोडण्याकरता काय करावं? पुढेच दिलंय, रामकृष्ण नामे. काय कर? रामकृष्णाचं नाम घे, सुंदर नाम घे बरं का, आवडीने प्रेमाने नाम घे. ते नाम घेतल्यानंतर तुला लक्षात ठेवा, जीवनामध्ये अडचण आली आणि एखाद्या श्रेष्ठ माणसाचं नाव घेतलं तर आपली अडचण दूर होते, आहे ना. एखाद्या माणसाला पैशाची अडचण पडली, पैशाची अडचण पडली, मग एका धनिक मित्र होता, त्याच्याकडे गेला, म्हणाला, अरे मी तुझ्या दारात कधी आलो नाही, पण आज नडलोय बरं का, एक मला 25,000 दे. अरे घेऊन जा रे, काय त्याच्यात आहे, घेऊन जा. अरे लिहून घे. तो म्हणला, लिहून घेतलं तर तू लिहून देत असेल ना तर मी तुला देणार नाही. अरे जाऊ दे ना, आजपर्यंत इतक्या चोरांनी मला बुडवलंय, तू नाही दिलंस तर मला असं वाटेल एका माझ्या मित्राला वेळेकाळेला मी उपयोगी पडलो. असू दे. माझं म्हणणं कळलं का? साधा जिवलग मित्र असेल तर आपल्याला वेळेकाळेला उपयोगी पडतो. साधू संत तर आपल्या जन्मजन्मांतराची काळजी करतात. मग देव का उपयोगी पडणार नाही? पण तुम्ही देवाकडे जात नाही, नको ते उपाय करायला जाता, म्हणून अडकता बरं का. हो, काही काही लोक फार सध्या चांगलं सांगतात, चांगलं बोलतात बरं का. एक मोठे ज्योतिषी, टी व्हीला कार्यक्रम चालतात त्यांचे, परवा दिवशीच कुठेतरी बघितलं, हे सध्या काळ सर्पाचं निघालंय, काळ सर्पयोग, त्याच्याकरता तिथे जातात आणि करतात. ते म्हणले असं काही नाही आहे, कितीही काळाचा सर्पाचा योग असू दे, पण नामाचा जर उच्चार केला तर तो काळ सर्प निघून जातो, हा सिद्धांत आहे. आणि त्यांनी सांगितलं, माझ्या जीवनामध्ये जरी अडचण आली तरी मीही आमच्या देवाचंच नाव घेतो. लक्षात ठेवा, शेवटी एक मार्गदर्शक म्हणून आकडे उपयोगी पडतात, पण शेवटी आपलं जीवन ज्याने घडवलंय त्याला शरण जावं ना. माझं म्हणणं कळलं का? कुणाला शरण जावं? ज्याने तुमचं माझं जीवन घडवलंय. भूत भविष्य कळो यावे वर्तमान, हे तव भाग्यहीन त्याचे जिने. काय होईल पुढे, का अरे काय, कशाला समजून घेतोस? काही होत नाही. मला माहिती आहे, एक मोठं उदाहरण सांगतो मी. या भानगडीत जे पडतात ते कशा करता सांगतोय, विषयाला धरून की नामच घ्या बाकी सगळं होईल. इथे तेच म्हटलंय. मोठे वॉलिस फ्लॉवर मिलचे मालक, केवढी मोठी आसामी, त्यावेळेला त्यांची घरातली मंडळी दादा महाराजांच्याकडे येत होते. त्याच्यातला एक पुरुष आणि एका ज्योतिषाला हात दाखवला. त्यांनी सांगितलं 6 महिन्यात तू मरणार आहेस. असं कोणी सांगत नाही, पण त्यांनी सांगितलं. अहो त्या दिवसापासूनच तो मरू लागला. ही माझ्या घरातली घडलेली गोष्ट आहे. त्या दिवसापासूनच तो मरू लागला. शेवटी ती जनाबाई म्हणून त्यांची बहीण होती, ती सातारला आली दादा महाराजांच्याकडे आणि म्हणाले, माझ्या भावाला हे असं असं झालं आहे. दादा महाराज आले, ते भेटले, अंगावरून हात फिरवला, म्हणले नाव घेत नाही. मध्ये त्याचं नाव घेतलं. अरे म्हणे 6 महिन्याच्या आत जर तू मेलास, इथून पुढे तू अजून 50-60 वर्ष जगणार आहेस. मी कीर्तन करायचं बंद करीन. कुणाचं ऐकतोसच, कुणाचं सांगतोस? काय कर, काही करू नकोस. म्हण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण मन मंदिरा गजर भक्तीचा